सुंदर अशी ना रोजच सकाळ होत असते, पण दिवाळीमधली सकाळ ना एक वेगळीच असते. एक प्रफुल्ल, एक प्रसन्न आणि अजून काहीतरी छान छान काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारी असते. नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या परिवारालाही सुहासिनीज लाईफस्टाईलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जवळपास ना 4 महिन्यांपासून देवघर स्वच्छ झालेलं नाही, कारण की तुम्हाला माहितीच आहे इकडे राहत नसल्यामुळे. आज ना मला देवघर ना संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचंय, कारण की या डिझाईन्समध्ये इकडे ना बऱ्यापैकी धूळ म्हणजे जमा झालेली आहे. आता मी ते स्वच्छ करून घेते. देवघर ना मी ओल्या आणि कोरड्या कापडाने पुसून घेतलेलं आहे, पण मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं, म्हणून मग मी लॉंग व्हिडिओमध्ये पुसताना दाखवलेलं नाही, कारण की तेही तुम्हाला म्हणजे बोर नको व्हायला म्हणून. नंतर ना माझ्याकडे हँगिंग दिवे होते, तर ते मी लावून घेतलेले. फक्त जे हँगिंग दिव्यासोबत घंटा होत्या ना त्या बुलढाण्याला आहेत, त्यामुळे मी काही त्या लावू शकले नाही. नाहीतर ना देवघराचा लूक अजूनच छान म्हणजे होतो. देवांना अंघोळ करण्यासाठी ना हे लिक्विड वापरत असते मी. अगदी छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे असं एकदम सॉफ्ट आहे, माइल्ड आहे म्हणजे, आणि आपले हातही खराब होत नाही. मग त्यामुळे ना आपलं पितांबरी भैया पावडरने काय होतं, खूप हात म्हणजे काळे पडून जातात. आणि मयुरी देशमुख ताईंनी मला 2दा कमेंट्स केलेली की भैया पावडर किंवा आपलं पितांबरीने ना आपले फिंगरप्रिंट्सवरची ज्या लाईन्स असतात ना, तर त्या कमी होतात सतत वापरल्यामुळे. मग तेव्हापासून तर मग मी कमी म्हणजे खूप कमी पितांबरीचा वापर करते. मी व्हिडिओला ना सकाळी 5:30लाच आवाज देते, त्यामुळे ना माझा आवाज जरा वेगळा येतोय. तुम्ही ते नक्कीच समजून घेणार. गणपती बाप्पा आणि माता महालक्ष्मीना मी म्हणजे बुलढाण्यावरून येताना घेऊन आली होती ते सोबतच, त्यामुळे मला कारण की पूजेला लागणारच होते. आणि अन्नपूर्णा माता, नंतर सरस्वती माता आणि ही दीपलक्ष्मी इथेच होते, आणि हत्ती मी तिकडून आणले होते. मैत्रिणीने ना मला छान अशी फुलं आणून दिलेली आहेत बाजारातून. आता मी ती देवघरात म्हणजे देवांना वाहते. फुलांशिवाय ना देवघर म्हणजे पूजा केलेल्यासारखं फील होत नाही. देवपूजा झाल्याशिवाय ना घर असं प्रसन्नही वाटत नाही. तर मी पूजा केल्यानंतर दिवसभर सुगंध फुलांचा जो दरवळत होता ना, त्याची कल्पनाही करू शकत नाही मी. इतकं छान फ्रेश येता जाताना मी सतत देवांकडेच बघत होती. एकदम छान वाटत होतं मला. जसं गणपती बाप्पा बसल्यावरती, विराजमान झाल्यावरती आपल्या घरात जसं वाटतं ना, अगदी तसंच वाटत होतं. सोनचाफ्याचा वास तोही अगदीच मस्तच दरवळत होता, त्यामुळे तर अधिकच घरामध्ये एकदम मस्तच फील होत होतं. दिवा वगैरे लावून घेतला, फुलं वगैरे वाहून घेतली, आपलं हळदी कुंकू लावून घेतलं, चंदन लावलेलं, आणि अगदी साध्या पद्धतीने मी सकाळची देवपूजा केलेली. धनश्रीने ना मला ना स्वामींची मूर्ती दाखवायला सांगितली होती. मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे, पण ना मी आता तिथे गेल्यावर नक्की दाखवेल. आणि ना मी तिला तिच्या कमेंट्सच्या खाली माझं देवघर म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे, जो मी म्हणजे इथे राहत होती तेव्हा बनवला होता देवघराचा पूर्ण डिटेल व्हिडिओ. त्यामध्ये नक्कीच ती मूर्ती असेल. धूप आहे का मी शोधत होती, पण इथे काही धूप नव्हता, कारण की मी सगळी तिथेच घेऊन गेलेली आहे. सकाळी देवपूजा केली ना, तर त्यामुळे मला काल म्हणजे लक्षात आलेलं की एक वेगळंच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपल्या घरामध्ये, आणि ना एकदम शांतता असते सगळीकडे. त्यामुळेच ज्येष्ठ मंडळी इतक्या सकाळी देवपूजा करत असावे. पण आता आपले लहान मुलं असतात, त्यामुळे काय होतं, त्यांचं शाळेचं सगळं आपल्याला टिफिन वगैरे ते ॲडजस्ट करायचं असतं, आणि मगच आपल्याला बाकीची कामं करून आपण देवपूजा करत असतो. पण मी जनरली 9 ते 10 म्हणजे 10 नंतरच करते. पण त्यावेळेस जे फील होतं ना ते वेगळं असतं, आणि जे सकाळी फील होत होतं ना ते एक वेगळं होतं. त्यावेळेस ना व्हिडिओ बनवत असतो ना, असं म्हणजे ज्यामध्ये जास्त वस्तूंचा वापर केला जातो, असं काहीतरी छान व्हिडिओ बनवायचा असतो ना, त्यावेळेस बॅकला असा पसारा होत असतो. म्हणजे प्रत्येकजण व्हिडिओ बनवत असेल ना तेव्हा होतोच हा पसारा. आणि मग व्हिडिओ बनवल्यानंतर परत तो पसारा जागच्या जागी आवरून ठेवायचा असतो. त्यावेळेस ना फार दमछाक होत असते खरं तर.
तसंच आता सकाळ होती म्हणून मी तर जरा जास्तच एनर्जीमध्ये होती. पटापट सगळ्या या वस्तूंना जागच्या जागी ठेवून दिल्या आणि गॅस ओटाना संपूर्ण असा रिकामा करून घेतला. जनरली काय होतं, जेव्हा जेव्हा आपण नॉर्मली देवपूजा करतो ना, तर त्यावेळेस लगेच आपण त्या वस्तू जागच्या जागी ठेवत असतो. पण व्हिडिओ बनवताना ना सगळं लक्ष त्याच्याकडे असतं, म्हणजे कॅमेऱ्याकडे. आणि मग त्यामुळे ना इकडे मग आपण फक्त मग टेबलवरती नाहीतर ना गॅस ओट्यावरती अशा वस्तू जमा करत जातो आणि मग परत तोच पसारा आपण करायचा आणि तोच पसारा परत आवरायचा. सकाळीच ना मी बाहेर दिवे लावले होते आपले तेलाचे आणि काही तुपाच्या वातींचे, तर वातीही काढून ठेवलेल्या होत्या बाहेर. मग त्यामुळे त्यांनाही आता त्यांच्या जागच्या जागी ठेवून द्यायच्या होत्या. काही ना मंगळ ग्रहावरचे किचन वगैरे मला मिळालेले ड्रावरमध्ये आणि मग तेही मी नीट ठेवून दिलेले. गॅस ओटा तर स्वच्छ करून घेतला. त्यानंतर ना मला सोप्याचं कवर बदलून घ्यायचं होतं, कारण की घराला ना जरा छान असा नवीन लूक द्यायचा होता दिवाळीसाठी, की दिवाळी आहे मलाही असं फील व्हावं म्हणून. हे ना फार लाईट कलरचं आहे, म्हणजे व्हाईट आणि थोडंसं ब्ल्यूइश कलर आहे याला. तर ते टाकताना तर याचीच चिंता असते की आता लहान मुलं ऐकत नाही किंवा मोठेही पाय ठेवून बसत असतात सोप्यावरती, मग ते परत खराब होणार. आणि ते ना वेल्वेटचं आहे, त्यामुळे त्याला नॉर्मली वॉश केलं ना तर म्हणजे खराब होऊ शकतं. म्हणून मग मी अगदी सांभाळून वॉश करावं लागतं. तर मी आधीच विचार करत होती, मुलं बाहेर सारखं जाणं येणं सुरू आहे, कारण की ते खेळायला जातात बाहेर. मग त्यामुळे परत ते मातीचे पाय घेऊन तिथेच तसेच बसणार, परत हे खराब होईल, टाकू की नको टाकू की नको. हे तुम्ही माझ्यासोबत नक्कीच रिलेट करणार, कारण की ना ज्यांना जरा स्वच्छतेची आवड असते ना, ते या बारीक सारीक गोष्टींचा जरा जास्त विचार करत असतात. प्राजक्ता कुलकर्णी ताईंनी ना मातीच्या वस्तूंविषयी विचारलेलं होतं, तर तू काय घेतलं ते दाखव. हे माझ्याकडे ऑलरेडी ना एवढं आहे. मागच्या वर्षी तर असं खूप जास्त मी केलं नव्हतं, कारण की इथून सामान शिफ्टिंग वगैरे त्याच्यातच मी बिझी होती. आणि हे ना 2 वर्षापूर्वी बऱ्यापैकी मी या वस्तू घेतलेल्या होत्या. ज्यांच्याकडे व्हिडिओ काढलेला आहे ना मातीच्या वस्तूंचा, त्यांच्याकडूनच बऱ्यापैकी म्हणजे घेतलेला आहे. त्यांच्याकडे असं छान आणि युनिक वस्तू असतात. या सगळ्या वस्तू ना तुम्हाला दाखवण्यासाठी बाहेर आलेल्या, आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ जो मी बनवलेला आहे ना, तर त्यासाठीही बाहेर काढल्या होत्या. असं ते अगदी छोट्या छोट्या व्हिडिओसाठी पण एवढ्या वस्तू बाहेर, म्हणजे जर व्हिडिओ छान बनवायचा असला ना तर मग बऱ्याच वस्तूंचा वापर करावा लागतो. त्यामुळे या वस्तूंची जमवाजमव ही असते, आणि आवड असल्यामुळे आपण नक्कीच छान छान या वस्तू जमवतो. मातीच्या आहेत या सगळ्या वस्तू. मोर, नंतर हत्तीवरती दिवे आहेत, ते मला फार आवडले होते. तेही 2 वर्षापूर्वीच मी घेतलेले. हे सगळे व्यवस्थित असे खोक्यांमध्ये ना पॅक करून ठेवते, मग त्यामुळे ते सगळं व्यवस्थित राहतं. आणि यावेळेस मी बाजारात गेलेली ना, हा 30 रुपयाला दिवा घेतलेला आहे मोठा. मी दिसेलच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये, काय म्हणता, ज्यांच्याकडून दिवे वगैरे नंतर खरेदी केलेले ते. दिवाळी झाल्यानंतर ना तुम्ही तुमचे दिवे वगैरे मग सगळ्या वस्तू ना अशा खोक्यांमध्ये पॅक करू शकतात. अगदी व्यवस्थित राहतात, छान राहतात, आणि आपल्याला लगेच सोयीस्कर असतं की मिळतातही लवकर. म्हणून मग ना मी पण या खोक्यांचा वापर करत असते. मी ज्यावेळेस ना बाजारात गेलेली होती ना, तर त्यावेळेस ना मी म्हणजे पितळी मार्केट आहे भांड्यांचं, तर आमच्या इथे, तर तिथून ना मी म्हणजे बऱ्यापैकी दुकानांचे व्हिडिओ केलेले. मग ना आता जर आपण तिथे व्हिडिओ करतो, तर एखाद्या मोठ्या दुकानात गेल्यावर किंवा कोणत्याही दुकानात गेल्यावरती ना त्यांना साहजिकच आहे, अपेक्षा असते की आपण पण एखादी वस्तू घ्यावी. आणि ते चांगलं पण नाही वाटत की आपण नुसतं शूटिंग करतोय, आणि म्हणजे त्यांचाही वेळ जातो. आणि महत्वाचं म्हणजे आता दिवाळीमुळे ना खूप गर्दी होती बाजारामध्ये, तरी पण म्हणजे बिचारे दुकानदार शूटिंग करू देत होते. हे पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण की म्हणजे गर्दीला बाजूला करून मग शूटिंग करणं म्हणजे हे पण खूप अवघड जातं. एका दुकानात ना मी खूप सारी शूटिंग केलेली. मग त्यामुळे काय झालेलं की मी ना तिथून एक वस्तू घेतलेली, की मलाही वाटलं की त्या दुकानात म्हणजे असं त्यांना एवढी शूटिंग करते अर्धा तास आणि काहीच घेत नाही असं फील नको व्हायला. म्हणून मी ना तुपाचं किंवा तेलाचं भांडं म्हणू शकतात, हे भांडं घेतलेलं आहे.
473 मिळालेलं आहे. छान आहे, कलई पण केलेली त्याला. सुंदर असं हे भांडं आहे. मला वास्तविक याची गरज नव्हती, पण मग मलाही वाईट वाटत होतं की इतका अर्धा पाऊण तास इतकी गर्दीत पण त्या बिचाऱ्यांनी मला ना शूटिंग करू दिलेली, की मी म्हटलं मोठी वस्तू तर नाही घेत, मग छोटीच घेऊन टाकलेली. इतक्या सुंदर वस्तू आलेल्या आहेत बाजारात. उरली पॉट, नंतर ना आपले कलश, म्हणजे इतके युनिक ना, फार असं वाटतं की आपण ना आधीच खरेदी नाही करून ठेवायची. म्हणजे इतके चेंजेस होत जातात सगळ्या गोष्टींमध्ये आणि आपल्याला असं वाटतं अरे उरली. तर मला वाटत होतं हे मी ज्यावेळेस ती उरली होती ना, ट्रेंड आलेला होता त्यावेळेस घेतलेल्या ह्या पद्धतीच्या, तर आता मला त्या जुन्या वाटायला लागल्या आहे. बाजारात गेल्यावरती इतक्या सुंदर अशा उरली आहेत. तुम्हाला ना शॉर्ट आणि लाँग व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. मी सध्या मुद्दामून ते टाकलेलं नाही, कारण की दिवाळीनिमित्त सगळेजण काम करत आहेत आणि ना त्यामुळे ना बरेच जण मग व्हिडिओही बघत नाही. मग मी म्हटलं दिवाळी संपू देऊ आणि मग पितळी वस्तूंच्या पितळी वस्तूंचा आपला व्हिडिओ बनवू. फारच युनिक आणि सुंदर अशा वस्तू बाजारात होत्या. खरं तर मला ना डायनिंग टेबलवरची ही बेडशीट चेंज करून घ्यायची होती, कारण की त्यालाही छान लूक यावा. म्हणजे आधीचीही सुंदरच होती, मला ती जास्त आवडते कारण की तिच्याने जास्त फ्रेश वाटतं घरामध्ये. पण ना म्हटलं जरा चला आता हिला बघून पण थोडा कंटाळा वाटतो आहे, जरा नवीन काहीतरी बदल करावा. त्यासाठी ना डायनिंग टेबल ही डेकोरेट करण्यासाठी मी माझ्याकडे हे जे ग्लासचे म्हणजे काचेचे जे आहेत ना, आपलं डिनरच्या वेळेस रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये ठेवलेले असतात ते, तर ना स्टँड, तर ते काढून घेतलेले. हे जे कॅन्डलचे स्टँड आहेत ना, ते रात्री फार सुंदर दिसतात आणि लाईटच्या खाली जर ठेवले ना तर अधिकच चमकून दिसतात. हे ना मी होम सेंटरमधून घेतलेले आहेत. आमच्या इथे सिटी सेंटर मॉलमध्ये होम सेंटर आहे खूप मोठं. तिथल्या वस्तूही खूप युनिक असतात. हे वास्तविक ना तसे खूप महाग मिळतात, 1200-1300 त्यावेळेस, म्हणजे जवळपास 7-8 वर्षापूर्वी असे मिळायचे. पण ना जुलै महिन्यामध्ये ऑफर लागलेली असते ना, त्यावेळेस ना त्यांच्याकडे बऱ्यापैकी माल म्हणजे डिस्काउंटमध्ये ठेवलेला असतो, सेल सुरू असतो. तर त्यावेळेस ना तिथे बऱ्यापैकी म्हणजे असे 50 एक ठेवलेले होते आणि फुटलेले पण होते बऱ्यापैकी. तर त्याच्यातून मी निवडून तिघंही 4 आहेत माझ्याकडे. असे 2 सेम आहेत आणि 2 वेगवेगळे डिझाईन्समध्ये आहेत, तसे मी घेतलेले. तर त्यावेळेस मला 250-300 रुपयात एक मिळालेला. तुमच्या इथे होम सेंटर असेल तर तुम्ही नक्कीच जा, कारण की ना तिथल्या वस्तू युनिक असतात, म्हणजे थोड्या महाग असतात. पण जर तुम्हाला नवीन घर घेतलेलं आहे, डेकोरेट करायचं आहे आणि तुम्ही घेऊ शकता, तर नक्कीच होम सेंटरचा वापर करू शकतात. तिथले जे कर्टन्स, नॅपकिन आणि हे असतात आपल्या उश्या, त्यांचे कवर इतके सुंदर असतात ना, म्हणजे त्यांचं तिथेच मिळतं असं होतं. नॉर्मली बाजारामध्ये तशा वस्तू मिळत नाहीत. आणि किचन ट्रॉलीज किंवा किचन, तुम्हाला डिझायनर किचन बनवायचं आहे ना, तर तिथे नक्की बघायला जायचं. पण ते काय होतं, मेट्रो सिटीमध्येच आहेत ते होम सेंटर, जवळपास पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरलाही असेल, अमरावतीलाही असेल. तर ना मॉलमध्ये असतात जनरली. तर त्यांच्याकडे ना लेटेस्ट फॅशनचे ना किचन असतात, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स केलेले, म्हणजे तिथे मॉडेल म्हणून ठेवलेले असतात. तिथूनही आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन बनवू शकतो. फार सुंदर आयडिया मिळते आपल्याला की आता लेटेस्टमध्ये काय सुरू आहे, किचनमध्ये कुठलं ट्रेंड सुरू आहे, कशी कपाटं बनवायला हवीत. फार छान आपल्याला ना युनिक आयडियाज मिळतात तिथे. आता ना स्टीलच्याही किचन ट्रॉलीज निघालेल्या आहेत. तुम्ही कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा. मी बघितलेलं 1 वर्षापूर्वीच बघितलेलं होतं. छान वाटलेल्या किचन ट्रॉलीज, अगदी सगळं किचन, म्हणजे लाकडाचा कुठेच वापर केलेला नाही. तर तोही एक छान ऑप्शन आहे आणि इझिली मेंटेन होऊ शकतात, हे मस्तच आहे. सोप्यावरती ना छान उशा ठेवून घेतलेल्या, त्यानंतर ना म्हणजे कॅन्डलचे स्टँड सेट केलेले आणि जे डायनिंग टेबलच्या चेअर होत्या ना त्याचे कव्हर खूप मळलेले होते, मग तेही काढून घेतलेले. त्यांचं जे खालचं लेदर होतं तेही पुसून घेतलेलं. इकडे ना मी टी व्ही युनिटवरती हे रनर टाकलेलं, पण टी व्ही युनिटचा कलर डार्क आणि हे पण जरा फ्लावर्स प्रिंट असल्यामुळे तेही डार्क वाटत होतं. 2 साईड यूज करता येतो याचा. आता माझ्याकडे लहान मुलं आहेत
आणि धक्का लावतात मुलांना. अट्रॅक्शन असतं की छान दिसतंय, कसं केलेलं आहे, या वस्तू डेकोरेशनच्या वस्तू बघण्याचं, किंवा आपल्याकडेही पाहुणे येतात दिवाळी निमित्त, तर मग त्यांनाही उत्सुकता असते. म्हणून मग मी ना रनरचा उपयोग करते. आधी जे रनर टाकलं होतं ना इथे, पण म्हणजे याचाही टीव्ही युनिटचा कलर ब्राऊन आणि त्याचाही कलर डार्क होता. मग मला ना ते असं कॉम्बिनेशन जरा डार्क डार्क वाटत होतं. आणि जे फुलांचं मी पॉट ठेवणार आहे ते काही उठून दिसत नव्हतं, म्हणून मग मी हे लाईट कलरचे यूज करते. माझ्याकडे ना ह्या महालक्ष्मी आहेत लक्ष्मी पूजनासाठी. 2 वर्षापूर्वी घेतल्या होत्या मी. तुम्ही 2 वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघितलं असेल यांना. मी लक्ष्मी पूजनानंतर यांचं विसर्जन नाही करत. मला त्या इतक्या आवडतात की मी परत त्यांना ना छान असं क्रॉकरी युनिटमध्ये ठेवून देते, की जेणेकरून ना परत त्या मला दरवर्षी म्हणजे तशाच पूजेसाठी मिळाव्यात. आणि क्रॉकरी युनिटमधून ना नेहमी दिसतात, त्यामुळे त्यांना नमस्कारही केला जातो. जी देवीच्या मूर्तीला चमकी होती ना, म्हणजे शायनिंग, तर ती ना पडलेली होती बऱ्यापैकी आणि थोडी धुळी होती. डायरेक्ट धुतली का मला असं वाटत होतं याचा कलर तर नाही जाणार ना, एखाद्या वेळेस नक्कीच धुवून बघावं लागेल. पण असं वाटतं की त्याची जी चमकी आहे ना ती निघून जाईल धुतली तर, म्हणून मग मी फक्त ओल्या कापडाने पुसून घेतलेलं आहे. केळीचं झाड आहे, तर ते आपलं आर्टिफिशियल आहे, तर तेही मी माता लक्ष्मींजवळ ठेवते. कारण की हे झाड भगवान विष्णूंना खूप आवडतं, म्हणून मग मी ते घेतलेलं आहे. कारण की नॅचरल तर खूप वाढेल म्हणून मग मी ते घेतलेलं नाहीये. आपल्या घरातले ना छोटे छोटे कोपरे आपण आपल्याच घरातल्या वस्तूंचा वापर करून डेकोरेट केलं ना फार छान म्हणजे वाटायला लागतं घर. यावेळेस ना मी अगदी किरकोळ 100 रुपये 200 रुपये किंवा जास्तीत जास्त ना 500 रुपये अशी खरेदी केलेली आहे. मी कुठल्याही वस्तू डेकोरेशनसाठी घेतलेल्या नाही आहेत, कारण की ज्या आहेत ना त्याच म्हणजे स्वच्छ करणं, त्यांना मेंटेन करणं हे पण खूप कठीण होतं. मग आणि आता मला या गोष्टींचा जास्त मोह होत नाही, बरं झालं आहे. कारण की ना मोह झाला ना मग आपण पटापट घेत जातो. दिवे लावण्यासाठी ना ही सुंदर प्लेट आहे माझ्याकडे, ती पण 2 वर्षापूर्वीच घेतली होती मी. मी ना तिच्या खाली कापड ठेवते की जेणेकरून ना म्हणजे पाणी वगैरे किंवा तेल वगैरे आपलं दिवे मी डायरेक्टली तिच्यात लावत नाही, वरून दिवे ठेवते. आणि मग त्यामध्ये ना आपल्या मेणबत्त्यांचं जे छोटे छोटे दिवे असतात ना ते लावत असते. गॅलरीमध्ये आली, गॅलरीचं तर एवढं भयंकर खराब झालेली होती गॅलरी कबुतरांनी, आणि धूळ काही विचारायलाच नको. मी त्याची जास्त शूटिंगच केली नाही, कारण की ना एवढं दाखवलं असतं तर अजूनच व्हिडिओ मोठा झाला असता आणि हिंमतच होत नव्हती की हे सगळं शूटिंग करायची. कारण की फार वेळ गेला असता शूटिंगमध्ये आणि आवरणं म्हणजे खूप वेळ गेला असता यामध्ये. नंतर ना जी जाळी कबुतरांसाठी लावलेली होती ती फार मळकटून गेलेली होती. मी म्हटलं एवढं घर स्वच्छ करते तर गॅलरीला कशाला जाळी राहू देऊ, तीही धुवून टाकू आणि मग नंतर लावू शकतो. आमच्याकडेही खूप कबुतरांचा त्रास आहे. तुमच्याकडे आहे का तेही मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तेही नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची ना मी नेहमीच वाट बघत असते, कारण की तुमच्या कमेंट्स मला प्रेरणा देत असतात. आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलचं बटन दाबा बेल आयकॉनचं, तर त्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ आपले पोचत जातील. आणि शॉर्ट व्हिडिओही बघा. सुहासिनीज लाईफस्टाईल नावाचं आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यावरतीही मी व्हिडिओ टाकत असते.